तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। रोहियोचा आधार जालना जिल्ह्यातील एका घरातील 2 सदस्यांच्या हाताला काम। 1 लाख कुटुंबातील मजुरांना लाभ प्राप्त होणार। 352 ग्रामपंचायतीमध्ये काम सुरू। सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर, 5 राज्यांना मागे टाकले। खरेदीची मुदत महिना अखेरपर्यंत वाढवली। मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। सोलापूर जिल्ह्यात 32,000 शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे नाहीत। जिल्हाधिकाऱ्यांची आज विमा कंपनी प्रतिनिधींसोबत बैठक। सांगली जिल्ह्यात ठिबक सिंचनचे 15 कोटी रुपये थकले। सांगली जिल्ह्यातील 4,730 शेतकऱ्यांना योजनेच्या अनुदानाची प्रतीक्षा। 2,270 शेतकऱ्यांना 4 कोटींचे अनुदान। कोरपणा तालुक्यातील 35 गावे आता पोखरा प्रकल्पात घेता येणार योजनेचा लाभ। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी, केंद्र सरकारला राज्य सरकारचा प्रस्ताव। राज्यात सोयाबीन खरेदीच्या गोंधळावरून शेतकरी नाराज आहेत। खरेदी केंद्रावरील खरेदीचा वेग संत आहे। तसेच मागील 2 आठवडे बारदाण्याच्या तुटवड्यामुळे खरेदी रखडली होती। आता खरेदी सुरू झाली असली तरी अंतिम मुदतीला केवळ 3 दिवस शिल्लक आहेत। लसूण घसरला, खाऊक बाजारात 150 रुपयांपर्यंत। पेरूचे दर वधारले, थायलंड पेरूला 150 रुपयांपर्यंत दर। थार, बोलेरो, बुलेट, स्प्लेंडर आणि सोन्याच्या अंगठ्या। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत होणार बक्षिसांची लयलूट, आजपासून रंगणार थरार। मुदतवाढ हवीच, वाशिम जिल्ह्यात 24,000 शेतकऱ्यांचे सोयाबीन मोजणार कसे? मुदत 3 दिवसांवर, शासकीय खरेदी केंद्रात केवळ 8,599 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी। उत्तर महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी। मराठवाड्याच्या पूर्व भागात पुढील 4 दिवस किमान तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढणार आहे। शक्तीपीठ महामार्गाला एका सभेत विरोध तर दुसऱ्या सभेत मंजूर। दुहेरी भूमिकेमुळे शेतकरी संतप्त। ग्रामपंचायत सभेत ठराव करत असल्याचे आश्वासन शेतकरी आंदोलकांना दिले होते, परंतु 26 जानेवारी रोजीच्या ग्रामसभेत शक्तीपीठ महामार्ग व्हावा असा ठराव रेटण्याचा प्रयत्न केला। बाळापूर तालुक्यात लिंबू प्रक्रिया उद्योगाची प्रतीक्षा। वाडेगाव परिसरात लिंबू पिकाची मोठी लागवड, प्रचारातील आश्वासन हवेत विरले। सातारा जिल्ह्यात बोगस पीक विमा, कृषीकडून प्रस्ताव रद्द। कांदा अन फळबागांमध्ये आढळला, कांद्याच्या 9,000 हेक्टर क्षेत्राचा समावेश। धान्याऐवजी थेट बँक खात्यात पैसे मिळणार। जानेवारी 2023 पासून प्रति लाभार्थी 150 रुपये, एप्रिल 2024 पासून 170 रुपये मिळणार। दीपक केसरकरांच्या योजनेला दादा भुसेंकडून ब्रेक, शासन निर्णय प्रसिद्ध। पाठ्यपुस्तकांना पाने जोडण्याची योजना बंद, 2 महत्त्वाकांक्षी निर्णय बदलले। केंद्र सरकार तेलंगणातील शेतकऱ्यांना 1 लाख सोलार पंप देण्याची शक्यता। शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देण्यासाठी 1 लाख सोलार पंप देण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच PM आवास योजनेतून अधिकच्या 20 लाख घरांना मंजुरी देण्याची शक्यता आहे। बर्ड फ्लूची अफवा, पोल्ट्री धारक चिंतेत। कोल्हापूर जिल्ह्यात 31 लाख पक्षी, दर घसरण्याची भीती। सोयाबीनची दरकोंडी कायम, आवक मंदावली। तुरीच्या दरात घसरण, शेतकऱ्यांची निराशा। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत 930 क्विंटल सोयाबीनची आवक। 31 जानेवारी पासून धान खरेदी बंद होणार। गोंदिया जिल्ह्यात अर्ध्या शेतकऱ्यांनी विक्री केले धान। गेल्या वर्षीच्या तुलनेत धान खरेदीत घट। मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही, पंजाबचे शेतकरी नेते डल्लेवाल यांची स्पष्ट भूमिका। विदर्भातील शेतमजूर परतीच्या मार्गाला, कांदा लागवडीतून केली चांगली आर्थिक कमाई। आंबेगावात यंदा सर्वाधिक कांदा लागवड। लातूर जिल्ह्यात खरेदी केंद्र बंद, शेतकरी रस्त्यावर। जिल्ह्यात 54 खरेदी केंद्रे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या। जिल्ह्याला 12,54,170 क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट होते। हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे पोर्टल बंद करण्यात आले होते। आता 2 लाख क्विंटल उद्दिष्ट वाढवण्यात आले, त्यामुळे आता 14,84,170 क्विंटलची खरेदी होईल। राज्यातील 8वीच्या 25% विद्यार्थ्यांना धड वाचताही येईना। असरच्या अहवालातून शिक्षणाचे विदारक चित्र समोर।
2.5 लाखांपर्यंत कर्ज, राज्य सरकारची रोजगार निर्मितीसाठी योजना, सलून ब्युटी पार्लरसाठी सर्वाधिक प्रस्ताव, सूक्ष्म उद्योग व व्यवसाय योजनेत जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात सूक्ष्म व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी 1.5 लाख रुपयापासून ते 2.5 लाखांपर्यंतची रक्कम सुशिक्षित बेरोजगारांना बँकेच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात दिली जाते। मेंदू व्हायरसचा फैलाव, पुण्याबरोबरच कोल्हापूर, नागपूर व सोलापूर येथेही रुग्ण आढळले, मुख्यमंत्र्यांच्या नागरिक व आरोग्य विभागाला सूचना। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, बैठकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावातून पिटाळून लावलं। शक्तीपीठ महामार्ग नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावातून जातोय। आज उमरी गावात अचानक मंडळ अधिकारी, तलाठी आणि इतर कर्मचारी आले। लातूर जिल्ह्यात 35,411 बोगस पीक विमा अर्ज, बोगस पीक विमा अर्ज भरलेल्यांची जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी सुरू। नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा धोका नाही, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, पशुसंवर्धन विभागाचे आवाहन। जळगाव जिल्ह्यात बनावट पीक, बोगस विमा अर्ज शोधणे सुरू, शेतात जाऊन पडताळणीची विमा कंपनीकडून कार्यवाही। कृषी विभागाकडून बनावट पीक विमा काढणाऱ्यांचा शोध घेतला जातोय। ज्यांनी शेतात केळीची लागवड केली नाही मात्र केळीचा पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना शेतात जाऊन पडताळणी केली जात आहे। राज्यात 1000हून अधिक दुधाचे नमुने जप्त, अन्न आणि औषध प्रशासनाची भेसळखोरांविरुद्ध धडक मोहीम। आता धान्य वितरण सुलभ, अंतरानुसार गाव गोदामाचे राज्यभर नियोजन, मार्च पासून पुरवठा विभागाकडून अंमलबजावणी। तोकडे कपडे घालाल तर मंदिरात प्रवेश नाही, सिद्धिविनायक प्रशासनाच्या भाविकांना सूचना, महिलांकडून निर्णयाचे स्वागत। सोयाबीनची हमीभावाने खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र बंद करू नका, माजी आमदार धीरज देशमुख यांची पणन मंत्र्यांना मागणी, संतप्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। सांगली जिल्ह्यातून यंदा 20,000 टन द्राक्ष निर्यात, मागील 2 वर्षांपेक्षा निर्यातीत वाढ। गुड न्यूज दिली, नोंद केले का? RCH पोर्टलवर नोंदणी आवश्यक, आई व बाळाच्या आरोग्यासाठी फायदा। शेतकरी कार्डधारकांच्या खात्यावर 2 कोटी वर्ग, 6,892 लाभार्थ्यांच्या खात्यावर 3 दिवसात 2 कोटी रक्कम जमा। प्रति लाभार्थी 150 रुपये दिले जात असताना एप्रिल 2024 पासून त्यात 20 रुपयांची वाढ करण्यात आली आणि त्यामुळे एप्रिल पासून वाढीव दराने लाभ दिला जाणार आहे। यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या महिला कुटुंब प्रमुखाचे खाते तहसीलमध्ये जमा केले नाही त्यांनी ते तात्काळ जमा करावे। कृषी निविष्ठा GST मुक्त करा, शेतकऱ्यांची मागणी। बदलते वातावरण आणि पडते बाजारभाव यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत, त्यामुळे 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात PM किसानचा निधी दुप्पट करावा, शेतीच्या निविष्ठा आणि अवजारांवरील वस्तू आणि सेवा कर काढावा, तसेच शेतकऱ्यांना 1% दराने दीर्घकालीन कर्ज देण्याची तरतूद करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। आवक वाढताच महिन्यात तुरीचे दर 3,000 ढासळले, शेतकरी अडचणीत, तुरीचे उत्पन्न घटले असून त्यातच भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा। उत्पादन अन खरेदीत तफावत, वर्धा जिल्ह्यात 9.76 लाख क्विंटलचा आकडा जुळेना, सोयाबीन खरेदीच्या मापात पाप। प्रतीक्षा संपेना, बडगाव तालुक्यात कापूस खरेदी केंद्राची मागणी, 31 पर्यंत मागण्या मान्य न केल्यास रास्ता रोको। स्थानिक संस्थांच्या निवडणुका लांबल्या, न्यायालयाने दिली 25 फेब्रुवारी तारीख, इच्छुकांच्या आशेवर पुन्हा पाणी। बीडच्या पोलिसाकडे 15 JCB व 100 टिप्पर, सुरेश दस यांचे गंभीर आरोप, विष्णू चाटेच्या नावाने काढले 46 कोटींचे बिल। भाजप सर्वात श्रीमंत पक्ष, तब्बल 7,113 कोटींचा निधी शिल्लक, तर काँग्रेसकडे 857 कोटींचा निधी, निवडणूक आयोगाचा अहवाल। धनंजय मुंडेंचे मंत्रिपद धोक्यात, मुख्यमंत्री घेणार कठोर निर्णय, आरोपात तथ्य आढळल्यास कारवाई करणार, अजित पवार यांची ग्वाही। BEd नंतर MAd देखील आता 1 वर्षाचे, NCTEचे अध्यक्ष पंकज अरोरा यांची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।